मस्त आहे मस्त आहे. फ्री रेंजमध्ये पोल्ट्री फार्म आहे तुमचं. मोकळ्या कोंबड्या फिरते मस्त मुक्त संचारमध्ये. क्वालिटी चांगली येते, लवकर वजन वाढते आणि उत्पन्न चांगलं होते. हो 1.5-2 लाख रुपयाला मरण नाही तुम्हाला. सांगतो ना तुम्हाला. तुम्ही म्हणसाल की नाही गड्या काय मला सांगितलं तुम्ही. हो एक नंबर बिलकुल. आता एखाद्याच्या वावरातलं सडका भाजीपाला हे ते आणून टाकायचं. शेवग्याचे झाडं आजूबाजून लावायचे. मस्त बिलकुल माहोल. आणि काही धान्य अन्नधान्य विकत. आता मी आता तुम्हाला दिलेच काही पोते सध्याची सुरुवात करायला. ते पाण्याचे बाऊल हे ते याची पैसे नाही लावले मी. फक्त 100 रुपये कोंबडीनं बसताला आता दे द्या सुटे ग्रॅन. हो पहा आता काय हो बाकी काही अडचण नाही. लोक भरपूर आले वाटते नाही. हो चांगलं जोरात काम दिसून राहिलं. आल्या बिलकुल कोंबड्या खाली केल्याबरोबर. आता मी काय म्हणलं म्हणजे आजच्याच झालं पाहिजे ना. हो नाही तर मग कोंबड्या याच्या वरात जाय त्याच्या वरात जाय ते सगळं कोणते व्हायचा म्हणून हिरवी नेट हे ते सगळं सामान आणलं. तारगिरा आता बांधून चालू आहे. तसं वावरात नाही आपलं एक होतं समजा शेड. हो तर ते कसं जरासं त्याला बाजून आता बांबू गिंबू लावून आता 7-8 लोक लावून दिले कामोकामी. म्हणजे करत राहिले गो. हा संध्याकाळ लोक जिकडे तिकडे म्हणजे टेन्शनचं काम नाही. कमीत कमी सुरुवात तर होईल. नाही आहे म्हणा. तुमच्या गावात लोक कसे बात बिलकुल असे म्हणजे हातात देते. हो नाही तर सांगतो ना असे थट्ट उभे राहायचे तिथं. हो पण म्हणलं जरासंही काम नाही करत कोणी. हो ना पण तुमची इथं बिलकुल असे माणसं धावूनच पडते कामाले. कुठं हो इथे तेच कंडिशन आहे. मग काय तुम्हाला काय माहिती आधीच बोला लागते 500 द्या देतो बा. हो नाही तर बा सांगून तुम्हाला काढी नाही उचलत पुढची. मग तुम्हाला काय वाटलं लय ऐदी लोक आमच्या इच्छे फुकट काम कोणीच नाही करत. हो खड्डाही नाही खंद दे कोणाचा. मग तुम्हाला काय वाटून राहिलं. हो आता 500-500 रुपये ठेवले नाही 5-7 लोक माझ्या धाब्यावरचे समजा त्याला तर महिना आहे. पण तिकडे धाबा बंद आहे ना माया. म्हणजे सारखंच पडलं काही मला. जाऊ दे आता काय आता नवीन लागते तेवढे माणसं म्हणा. तेवढं काही पाहत नाही आपण बारीक चिरीक. चालते असं आहे. गावगाडा म्हणलं काय 900 आपलं कसं घ्या लागते सप्पादूर. काय करायला लागते आपल्याला. काही इतर आहे नाही काय काय 60-70 वर्षाचं आयुष्य नाही माणसाचं. चांगलं आनंदानं जगलं पाहिजे. हे माय ते माय बसले आपले. तर फक्त मी काय म्हणतो आता तुम्ही याची काळजी घ्या बरोबर. हो इंजेक्शन म्हणा त्याचं ते बाकीचं अजून ते फवारणी जागा चांगली करा पाणी शुद्ध. आणि बाकीचं अजून त्याचं अनाज चांगलं त्याला द्या खाले. बिलकुल म्हणजे 1-1.5 किलोचा लवकर नग तयार झाला पाहिजे. आणि जे काही आपले पक्ष्याची शत्रू आहेत समजा याची हो मांजरं बोके रानटी बोके हो रातची बिलकुल म्हणजे रोजच्या जर नेल्या तर मग काही पुरणार नाही तुम्हाला. तळशी गिडशी बाकीचे अजून सर्प गिरपो. हो सर्प मित्राचा नंबरच ठेवा जवळ. अडचण आली की फोन केला असो की ने धरून. हो असं पद्धतशीर त्याचं नियोजन करा आणि त्याचं संरक्षण बरोबर करा. नाही तर मग कसं पुरलंही नाही म्हणजे कसं पुरणारही नाही तुम्हाला. नाही रानबुक्या सोडा तुम्ही. हो तळशाचं मोठं भेव आमच्या गावात. हो तळशा आमच्या गावातलं तळशाचं काही खरं नाही. हो रातोरात बिलकुल किती कोंबड्या गायब कोणाला सांगता येत नाही. हो एक तर रविवारी आमच्या गावातले लोक हो हात मारल्याशिवाय राहत नाही. रविवार झालं बुधवार झालं मंगळवार वार पाहून बिलकुल हो म्हणून रातच्या नाही माणूस ठेवाच लागते मला. हो काऊन की बा या बाकी प्राण्यापेक्षा गावातल्या 2 पायाच्या प्राण्याचा जास्त भेव आहे. हो ते तर तुमचं बरोबरच आहे म्हणा. हो ते तर ठेवतोच म्हणा. मी आलो बोलले आता पुरं डिपार्टमेंट त्याला म्हणलं धाबा राहू दे इकडेच पाय बा तू. हो ती पाहा लागते नाही का. हो ना आता वावरात म्हणल्यावर कसं मसालाच वाटून आणायचं काम राहते. हो बरोबर आहे पाहिजे जरा. हो आलो भाऊ. हो बरोबर संरक्षण करा त्याचं. आता चला निघू मग मी आता. हो गाडी जमा करणार मला. गाडीचं भाडं हिंदी 4 लाखाचं मग व्यवस्था आणली असेल तर देऊन द्या म्हणलं. नाही तर मग कसं चेक देता का काय करता म्हणलं. आणले सगळं झाले मॅ मला कुठं बसता लोचे ठेव आता. हे 4 लाख रुपये तुमच्या. हो अजून माणसांबा जास्त झाले. सटकन दिले हो मग काय हे 4 लाख आणले बॅगेत थैली ती मॅ. हो हे घेऊन घ्या मोजून घ्या येऊ शकता. हो मला जरा लोक पाहतो काय चालू काय निरा उभेच राहतील कायची. हो येतो मग मी. हे पैसे घ्या मोजून घ्या. नाही काही मोजाचं काम नाही ते. हो ये रे का आमच्या घामाचे. हा ना द्या ते. हा ना थैली देऊन द्या पुरी थैली सहित द्या. हो जा आता पाहते माणसं बरोबर करा ते काम. चला निघतो आमची. हो ना तिकडे गाडी पोहोचून आहे ना बा हॉटेल या आता तर द्या लवकर पैसे. आलं का लक्षात हो काय गेला ते बाबा गेला का म्हणलं. गेला ना. हो कुठे गेले हे लाऱ्याचे ते बाकीचे पोट्टी गिट्टी देवला हे कुठे गेलेत म्हणलं. दोघं दिसून राहिले. ते राहता चालू सारा काम जरा पाणी प्यायला गेले ते आता. हो काय काही म्हणलं लक्ष बघ काय नाश्ता गिस्ता बोलावा ना जरा. म्हणजे आता कसं 2 घंटे झाले सारखं चालू सारा काम. नाश्ता पाहिजे हो ना 500 रुपये रोज आहे कबूल केला. म्हणा काय करता हाजी करावं लागतं काम होईपर्यंत. आता इलाज नाही का. हो आता कसं उकायत मुंडकं घातलं हो इलाज नाही. हो ना आणतो ना नाश्ता आणतो सगळं आणतो. फक्त मी काय म्हणतो झुंबर ते जराशी नेट जे आहे का नाही तिकडला ते जरासा कोपरा जरासा हे झालं खाली झाला ते उच्ची पाहिजे ते. असं त्याला 5वी 6वीतलं पोट्ट तिकडून उडी मारून कोंबड्या नाही जगतोय. पावर किती ठेंग नाही ते.
बाबू नाही ना तेवढा रे मग आता बाबू कुठून आता मग हाय तेवढे बरोबर आहे ते जास्त उच्ची नाही पाहिजे मग जास्त उच्ची काय पाहिजे मग दिसलं पाहिजे ना इकून तिकून चारी इकून दिसला पाहिजे मारू मग राहू द्या बरोबर आहे ते बरोबर आहे आम्ही करून राहिलो ते बरोबर आहे काय तर अजून हो बरोबर ठीक आहे करा ते जरा उच्ची करता बरं चला पाहिजे तुम्ही काय अजून तिकडलं काय गडबड आहे तर देतो त्याला आवाज ते काय आले ते आले तर काय लोक आले बाबा जत्रा सुरू वाटते लोकांची ते काय देतात भाऊ आले वाटते वा आम्ही दादा लोक सुचून नाही देत हो ना केवढ्यात आणलं काय आणलं हे काय ते भरले आता काय जाऊ दे तिकडे येऊ द्या आता नवीन नवीन म्हणलं येतेच लोक रे का काय रे लक्ष्मण काय होय म्हणलं काय आहे गडबड चला हो आलो 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 2 मिनिटं आलो नाव कळलं हजर झालं नाही का हो ना तळशी आहे सुट्टी हा काय आले का बाबूजी कंदीला बाबूजी का असं आहे बा मग हा बरं आहे जमलं का नाही म्हणलं चालतं बरं काहीतरी चला बा करा आता जेवणाचं पाहा लागत नाही का हो बसते मेळा आता काही ना काही हो ना उद्घाटन तर करणच ना नाही होत येत आहेच म्हणा पण कसं चालतं बरं काय तर होईनच ना होईन कर्मानं होतच असते आता पहिला असं स्टार्टिंग म्हणल्यावर असतेच तसं हो ना पण नाही म्हणलं काय किती खर्च आला तरी समजा किती रुपयात पडलं म्हणलं हे नाही हो दिसला आता गाडी जातानी म्हणे बा काय कमी म्हणजे बजेटमध्ये हो कसं काय केवढ्यात पडलं हे मग काढते वाटते हिशोब नाही का हो म्हणजे मग कसं पुरलं तर मग ते टाकते हो आता ते काय आता जाऊ द्या ना काय ते हिशोब आता घेतलं हो आता कसं 5-6 लाख रुपयात घेतलं समजा ते 6 लाख रुपयात सगळं पडलं आपल्याला मजुरी हे ते समजा अजून 5-50 लागते स्वरे हो ना पण कसं लेखाचं काय पुरण का नाही काय सांगा बा नाही पुरण नाही मग शिराम तुझे वाटते पुरण नाही देऊ देस पुरत नाही तर काय झालं काय अडचण नाही पुरते वा पुरते लक्ष्म मस्त पुरते रे मग तेच म्हणलं बा आता काय करून पाहू राहिला आता काय उरते काय नाही समजते आता महिने 2 महिने 4 महिने येतेच लक्षात काय उरण तर उरबा नाही का हो ना अर्ध्या तर चोरीच जाते वाटते बा हो ना बोके आणि ते काय पुरते नाही भाऊ तसं नसते लक्ष्मी हा हे रानबोके का सुचू देते म्हणते का तू रानबोके बाबू रातच्या इतक्या कोंबड्या नेते ना लयच आहे पा दुसरी गोष्ट सांगतो तुले मागं मी गेलो होतो एका कुक्कुटपालनमध्ये ते माणूस सांगत राजा हे एवढा मोठा अटारण्या निघाला होता म्हणते अटारण्या हो इतका मोठा हो तर म्हणलं हे पा पायऱ्याबरोबर असा म्हणजे दम टाकते माणूस हो सर्प गिरप हो तेच म्हणलं पाहिजे बा जरा हो कसं समोर राहा अरे हो लोक भेवाडून येते आले वाटते रे का हो ना काही सल्ला देते काही भेवाडून देते काय आता बरंच बरं आहे रे का जाऊ तिकडे बरं जाऊ द्या म्हणलं चला मग आता काय बसू तिकडे काय फक्त म्हणलं देत भाऊ आपल्याला काही भाजीपाला हे ते उरला फुरला तर म्हणलं हा इथं टाकासाठी देत जा म्हणलं जरा असं काय द्यायचे ते पैसे देत म्हणलं मी मला देत जाऊ ना लागन तेवढं भाजीपाला उरला सुरला आपला आणून टाकत जा हो देतो ना मी काही हरकत नाही काही पैशाचं काम नाही पण बरं केलं पण तो काही ना काही चला बा साईड बिझनेस बरं आहे ते बरोबर आहे गोष्ट पण आता समजा आपण आता धंदा सुरू केला सोयाबीनचा किती आपण नाश्ता पाणी हे ती किती व्यवस्था केली कारण की काय असते लोकांच्या नजरा लागते हो नजरा लागते निंबू मिरची तर लावाच लागते पण लोकांचं मन तृप्तही करावं लागते हो त्याला आपल्याला काही ना काहीतरी होईना फुल नाही फुलाची पाकळी नाश्ता म्हणा जेवण म्हणा काय आपल्या इच्छेनुसार जर दिलं तर मग कसं ते धंदामध्ये चांगला येते मग त्याला देऊ ना काही ना काही करू हो त्याचा काय विषय असते देऊ ना एका दिवशी देऊ म्हणजे कसं चांगलं दे हो आता रविवार पाहून एखादा दिवस चांगला पाहून हो सगळे देणके गिनके ते सगळे सोयरे धारे बोलावायचे आणि मस्त बिलकुल असं म्हणजे उद्घाटन असं करायचं की म्हणजे 4 खेड्यातले लोक आले पाहिजे हो कारण की बिझनेसला जर समजा आपल्याला वाढवायचं असं तर लोकांना माहिती होणं आवश्यक आहे आणि प्रचारही झाला पाहिजे ना तर म्हणजे प्रचारही होते आणि मग पुढे मग तुला कसं धंदा चांगला चालते म्हणून म्हणलं 4 खेड्यातले लोक जेवायला बोला हो मोठं बिलकुल असं म्हणजे नॉनव्हेजचं जेवण बिलकुल लोकांना देऊन टाक त्या वावरात हो ना सर अर्ध्या कोंबड्या लोक आले फुकट हो ना करतो ना काय करायचं करू ना पाहू ना जरा होऊ द्या ना आपलं टापटीप पण बसलं नाही बरोबर करतो ना पुढे खरं लवकर कर म्हणजे कसं राहते बरं राहते ती एक खेप केलं मोकळं चला येऊ का मग आम्ही हो ना तेच म्हणलं मग शिरा म्हणे येऊ पाहून आता कापसावून आलो कापूस गिपूस असला तर पाहिजे म्हणलं सांगतो काही हो म्हणजे कसं घेऊन राहिलो आपण कापूसही बी हो ना देतो ना आता हे गडबड कमी झाली की हो देतो कापूसही देतो ते सोयाबीन आपलं आहे म्हणलं पाहिजे मग बरोबर आहे हो ते काय 6,500 आणि 7,000 चाललं म्हणजे काय सोयाबीन पाहिजे म्हणलं आपलं बी मग काय लोकांना कसं डोकं फोडून सांगावं ते सोयाबीन म्हणलं ते भिजवाईसाठी चाललेलं ते सोयाबीन आहे का नाही त्याचे रेट आहेत ते 6,000 6,500 7,000 मग काय ते आता कंपनीच आहे ना ते विस्तारा उन्नती मालविका RVS 1135 त्याचे ते बाजारभाव ते भिजवायचे आहेत ते म्हणून त्याला ते भाव जास्त आहे मग आपलं सोयाबीन जे जनरल आहे हो आपलं 43 पर्यंत मग काय लोकांना काही समजत नाही काही नाही काय चाललं आपलं 6.5 गेलं 7.5 गेलं ते वानानुसार असते ते असं आहे का ते हो ना तेच म्हणलं मला वाटलं 6.5 झालं का कोणी म्हणे 6.5 झालं 7.5 झालं बरं ठीक आहे पाहू ना मग देऊ ना तुम्हाला पुढे चला येतो म्हणला माणसं बोलावतो तिकडे हो ना बसले तर गोष्टी सांगत बसलेत बा काय करता निरा कर नाही आज ये मग आता हो आम्ही पाहतो जरासं काय नाही जरा उंची घ्या लागते गड्या पण ते हो ना हे लोक उड्या मारून यायचे ना जरासं उंची घ्या ते जरा म्हणजे बरोबर नाही ते हो ना सांगितलं ना त्याला आता हो ना एक सल्ले देणं सुरू लोकांचे हो बरोबर करतो मी आता हो बरं ठीक आहे चला हो माणसं बोला तुम्ही ओके बैठो हॉटेल साहब तू बस मैं गेट लगा लेता और चले फिर बैठो काय लावता तुम्ही हायच काय अंदरे आता कुलपही नाही ठेवले त्यानं पुढच्यानं हो राहू द्या चला बसा पहिले आता आपल्याला हो धाब्याचं सोचा लागन ते माणसाला फोन करा लागं लवकर रातच्यानं उचला जाईन त्याचा आपल्याला हो त्याला काय वाटून राहिलं त्यानं कुक्कुटपालन टाकला आपण धाबा टाकूल्या का जा त्याचंच बिलकुल फर्निचर उचललं की सुरू आपला होय ना गावाच्या बाहेर आहे हो पाठी लावून देऊ आपणही सुरू करू अरे बाप रे बहुत ही बढ़िया राजा हटेले साहब ये तो बहुत दिमाग लगाया तुमने अपना पूरा कुक्कुट पालन का जगह पूरा उन्होंने साफ किया जरा सा वैसा वैसा करके तो अपने को फर्नीचर डाल के अपना काम शुरू हो जाता फिर बहुत बड़ा बैनर लगा देंगे रोड पर आगे हटेले का धाबा
बस 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 त्यानं लावला ना तिकडे लक्ष्मण कुक्कुटपालन, आपण इकडे हॉटेल का धाबा लावून टाकू. बस रातोरात कार्यक्रम करायचा याचा आणि बिलकुल उद्यापासून परवापासून सुरू करून देऊ. एक दोन आचारी पाहून घे जा, तुम्हीच हा ना, तुम्हीच करून टाका ते, बाकी काही अडचण नाही. मी हावच तिथं गल्ल्यावर. बहुत ही बढ़िया है हाँ, एक नंबर. तो मैं तो बोलता हटीले साहब एक काम करेंगे ना, रात को काय को दिन में उठाएंगे ना वहाँ का सामान, दिन दहाड़े, क्योंकि कैसा रात में चोरी छुपे जरा सा कठिन जाता. अभी कैसा हमने खरीद लिया बुआ, एक तो सब आदमी उसके उधर है बोलते भतीजा बोल रहा. हो राजा ये तो बहुत बढ़िया है फिर, नहीं क्या हो काय को अपने दो चार आदमी बोल देता मैं, अभी के अभी बड़ा ट्रक बुलाता, सामान भर के इधर लेके आएंगे फिर. वहाँ पे कोई भी नहीं, इसलिए टेंशन का काम भी नहीं. पूछा किसने तो बोल देंगे खरीद लिया, धाबा बंद होगा इसका. बस वैसे ही करेंगे फिर. हो लेकिन मैं क्या बोल रहा, अपना ट्रक नहीं आया अभी तक. बड़ा गाड़ी लेके गया वो मुर्गे के साथ, वो भी नहीं आया अभी तक. गाड़ी आएगा वो ध्यान रखे होगा अपने वो. अपन यहाँ से गए कि गाड़ी आ जाता 1-2 घंटे में, मेरे को मालूम है. शिवलाल टोयगोटे अपने पर कोई ना कोई आदमी रखा है होगा वाच करने के लिए. उतना कोई सोपा आदमी नहीं ना हुआ, समझता ना अपने को गाड़ी जाता क्या आता तो. नहीं हटेरे साहब, ये अपने को शिवलाल टोयगोटे से बदला लेना है क्या लक्ष्मण किरकिरे से, क्योंकि वो कैसा उसने तो खरीद के लिया ना उससे. नहीं नहीं नहीं, बदला तो अपने को शिवलाल टोयगोटे का निकालना है, लेकिन ये कैसा है, ये जेरिया है. तोंड दाबलं तर नाक उघडते, नाक दाबलं तर मग तोंड उघडते. आता या लक्ष्मणचं नाक दाबलं की आपोआप ते तोंड वाजवत त्या शिवलाल टोयगोटीपाशी जाते. अरे बा तो आम्हाला कोंबड्या इकल्या कुठच्या होते हे, चोरीचा माल आहे म्हणते इथं, दे बा माय पैसे, आता किती रुपयात इकलं किती नाही. तर मग ते त्याच्या अंगावर जाईन, त्याच्यानंतर त्याची दोघांची होईन आणि त्याच्यानंतर आपल्याला आपले पैसे वसूल करू आपण. झालं काम, बाकी काय कोंबड्या आणून दे तू मायाले का, काही कर तिकडे. लक्ष्मण किरकिरे त्याच्या मागं लावून द्यायचा. अच्छा तो घुमा फिरा के शिवलाल टोयगोटे पर आने वाला है नहीं क्या. अच्छा ऐसा है क्या वो. ठीक है जान दो, अपने कुछ नहीं करना, अपने को अपना सामान लेके आने का, नहीं क्या. चलो फिर. देखो चाचा देखो, एक पाऊल पुढेच आहे म्हणलं आपल्यापेक्षा. गाडी आणून उभाय करून दिला, पठ्ठ्या चाललाय गेला. तू पाय तुझी गाडी पाय. आता अर्धा किलोमीटरवर आपलं फार्म आहे, त्याला माहीत आहे तिथं नेलं तर फालतू हाती लागायचं. नेतानी सापडलं नाही आणि आणून देतानी सापडून जायचं. चला आता काही हरकत नाही, गाडी घेऊन घेऊ, आपल्या कामी लागू. चला घ्या, गाडी चालवा तुम्ही, मी घेतो मी गाडी माई. चला. माती पाणी आहे का म्हणलं, हो ना, काय एखादं बॉटल मधलं पाणी चाललं. आता आपण इकडे तिकडे जात ते धुलं का जे लोकांच्या वाळल्याने गुत्ते, लोक मग कसे अंगाले ते. म्हणलं घेऊ का म्हणलं बकेट आपलं बॉटल भर पाणी. ना बाबा तेच तर आम्ही कोणाची वाट पाहून राहिलो, तर कोणी येते का. आम्ही पाहतो ते गाय घ्या कुठे नाही जाते. 2 भरणे पाणी आण. म्हणलं काय आवाज येऊन राहिला म्हणलं तिकडे, लय कले येऊन राहिला, काय काय नाही ते. कोण आलं, काय आलं, ट्रकचा आवाज आलता काय आहे तिकडे. अरे बाबा तुम्हाला माहितच नाही का. अरे बाबा किती लोक येऊन पाहू लागले तिथं त्या लक्ष्मणच्या भावला. मग बाबा ते मोठा सडक भरून कोंबड्या आणले त्यानं, ते कुक्कुट पालन म्हणते ते लावलं म्हणते बा त्यानं. तिथं चालू आहे काम द्यायचं, तिथून चालू ना मी आता. मी म्हणलं चला आता इकडे झोला चालत चालला आलो. कोणा बाबा लक्ष्मण दादा त्याच्या वावरात नाही जायचं. त्याचे ते धाबे आले ते मानतं, गावातले काही लोक कामाला त्याच्या. मग पूर्ण बिलकुल असे आजूबाजूने ते बांबू बांधू लागले, सगळे ते ग्रीन नेट लावू लागले. लय मस्त चालू आहे बा तिथं, मस्त कार्यक्रम. अरे बाबा चला ना बाबा, चला ना पाहिले काय ते बाबा, चला बरं कसं काय ते पाहून येऊ ना. जाऊन या ना, चला गाव पाहून येऊ लागलं. मग काय हातचे कामं सोडून चालले आपले पाहिले. जा तुम्ही जा म्हणलं, तुम्हीच खाल थांबता. या पाहून या, जा काय आहे तर पा. चला ना बाबा, 5 लागतं ना काय काय नाही तर. कसं असते काय असते. चला चला येऊ पाहून आता. हे तर काय आपल्या आयुष्यभर कापूस चालतच आहे. चला येऊ पाहून, चला. या म्हणलं बरं आहे बा, पा म्हणलं असं आहे. हो ना, आता मला दुकानात सांगितलं मला, चला बा येऊ पाहून आता. शांताराम भाऊ दिसले रस्त्यानं, चला म्हणलं पाहू. मग काय म्हणते, काय बजेट गिजेट किती लागला याले, मग नाही किती खर्च आला. झाला काय समजा 5-6 लाखापर्यंत जाते सगळा बजेट. समजा 6पर्यंत येईल, 6पर्यंत. हो ना, पण ते कसं आता अचानकच आम्हाला वाटलं बा काय काय नाही. हो ना, पण प्रचार करायला लागणार पण ते बॅनर हे ते काही ना काही, म्हणजे पोल्ट्री फार्म हे ते झालं म्हणून माहीत पडलं पाहिजे लोकायले. आता ते बी करतोच ना. आता लागतो काम मी. आज आता हे बांधून केलं की मग पुढे कसं व्यवस्थितच करतो सगळं. बाबा लक्ष्मण भाऊ काय बाबा, हे काय टाइम उद्घाटन झालं वाटतं बाबा. बाबा बाय आला ते सांगा, कापसं सोडून आले आता. हो ना, किलो नाही ना कापसं. अरे बाबा कापसं सोडून आले का म्हणलं पाहिले. हो काय असं आहे बा मावशी, काय करता. काय म्हणलं मावशी, आता पाहा किती दव वाढ तिकडे लोकांचे येणारे जाणारे. हो ना पण म्हणलं पाहिजे बाबा, म्हणलं लोक तिथं जरासं कसं चोरणार लोक हे ते जरासं पाहिजे, जरा लक्ष ठेव बा. हो ना, आता कसं आहे ना, आता लावतो सोय करतो मी ते बरोबर. हो रात्रीचा माणूस पाहिजेच ना, बाकी काय अडचण नाही. तर येतो बा मग आता पाहिलं आता ते कसं. हो आम्हाला वाटतं कसं आहे. पण अजून तुला चांगलं मोठं शेड बनवा लागेल बा. हो यानं ताल नाही बसणार, काऊन की कसं आहे एवढं मोठं म्हटलं आता कोंबड्या झाल्या. हो म्हणलं पाहिजे जरा असं मोठं बनवू जरा. हो आता धीरे धीरे हो करू ना, आता जसं आलं बजेट पाहून. हो ठीक आहे. चला शांताराम भाऊ, हो झालं म्हणलं पाहायला गेलं. चला चला.
चला झालं म्हणलं लक्ष्मी भाऊ, आता आता काही राहिलं नाही, सगळं आता व्यवस्थित झालं. काय घ्या निपट्ट मग आता निघा घराकडे. हो या ना तुम्ही आता. हे बा अलबते गलबते आणि तुम्ही छोट्या, तर तुम्ही उद्या धाब्याचं बरोबर पहा. आणि आपलं अनुभव इथंच राहीन आता. मी काही उद्या दिवस येणार नाही. तुम्ही तिघं ते उद्या हँडल करून टाकजा. बरं ठीक आहे मग, आता उद्या जाईन मग तिकडे आम्ही. तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही इकडलं पहिले सेटलमेंट होईपर्यंत 2-4 दिवस नाही आलेच चालते. आम्ही तिघं समाज तिकडलं. आता बाय या आता तुम्ही बी. या या झालं आता, पाहिलं ना. जा आता जा. आम्ही का दिवसभर थांबतो बाबा, आमचं साधा पाबर 1 घंटा गेला तर आमची कशी 5 किलो झाला असता कापू. चला बाय, चला चला. चला आले का? गाडी लावला म्हणलं आता. हो तर मी काय म्हणतो, आपल्याला राजा माणसं लागन पण नाही का? पण आता एवढ्या मोठ्या खुर्च्या आणि टेबलन, हे अंदरचं सामान, ते टाक्या आणि गिक्या, म्हणलं दोघांना काय होणार आहे? आपण तिघं काय करणार आहोत? तेच म्हणलं ना. आता तुम्ही म्हणते माणसं नाही सापडले का? माणसं पाहिजे ना आपल्याला, त्याशिवाय कसं काय होणार आहे? आम्ही सुरू करून देतो. तुम्ही पाहा ना ढूंढून जरा. तुमच्याकडे माणसाची काम आहे, एक फोन केला तर लागेल तेवढे कामाला येते. हो ना, सध्या बिजी आहेत ना रे बा, कामात गुंतले ना सगळे. मग काय धामधूम किती चालू आहे सध्या. मग सोयाबीनची तिकडे राजकारणाची ते एक नाही येऊन राहिलं ना. मग तिकडे हिंडून राहिलं ना, ते फॉर्म भरणं आहे कुठं, काही चालू आहे कुठं. नसतं ताप झाला आणि ते म्हणून माणसं नाही ना आपली तिकडे गुंतले ना काही. हो हे बा मी येतो म्हणा मार्केटमध्ये, जरा असे लोक दिसून राहिले म्हणजे कास्तकार लोक आहे काही काही रिकामी बसेल आहे. तर मग की ते जरा गर्दी एवढी आहे की सोयाबीन मापही नाही होऊन राहिलं. हो तिथचे जर 4-5 सापडले हिशोबाची तर येतो घेऊन मग कोणी अडचणीवाले. तिथं पाहा ना मग. हो सापडलं कोणी तर. हो दादा भाऊ म्हणा द्यायले. चला म्हणा दादा, तेवढं सामान टाकू लागा म्हणा. काय 1000-500 देऊन द्या द्यायले रोजानं. पाहतो ना तालतूल जरासं हिशोबाने पाहतो मी. 5-6 माणसं आणतो काही करू ना. तोपर्यंत तुम्ही हे खुर्च्या टाकणं सुरू करून द्या. रिकामे काही राहू नका. रप मोकळे करणं आहे. जा आता का लागा कामोकामी. मी आलोच माणसं घेऊन, बुलेट घेऊन चालला जातो. ओके. ऐका ना तुम्ही सुनको, तुम्ही बा देवमन भाऊ आणि तुम्ही आपले वामन भाऊ, दोघे जण तुम्ही काय करा, उद्या या तुम्ही. उद्या तुमचं 3 वाजता नंबर लागा. आज हेच नाही, हिशोबच नाही तुमचा. मग काय हराशी येतच नाही तिथपर्यंत. काय राजा हेच लागायचं माहिती. आता काय उद्या येऊ का मग? आता पहा बरं, आता काय हराशीचा राजा ताप लावला तुम्ही. मग हे लोकायला राजा एखादं म्हणा हे सुस्ती आता चालले सरायच्या सरे. हो ना, आता या बा मग तुम्ही. आता हो आम्ही निघतो. आता काय करता मग? आता घराकडे जाण्यात मजा आहे. चला येतो मग आम्ही. हो या तुम्ही. आता येतो आम्ही उद्या. मग यायले पाव का विचारून लागायचं नाही का? अरे भाऊ इकडे हो, इकडे म्हणलं जरा काम आहे, इकडे. बोला ना भाऊ, काय होतं? काय म्हणता म्हणलं? काही नाही म्हणलं. काय म्हणते हराशीचं काय मेळ लागला का नाही म्हणलं? लयच दिसून राहिल्या गाड्या आणि वाहन हिंदी. म्हणलं काय होईल का नाही हराशी म्हणलं आज? काय करायचं उद्या या म्हणते. काय दलाल आता सांगून राहिला ना उद्या या म्हणे. हो जाऊ दे आता, काय टाकेला आता. येऊ उद्या. हो काय करता? तुम्ही कोण म्हणलं? काय साठी बोलाल तुम्ही? अरे काही नाही म्हणलं. ते कसं आहे 4-5 माणसं पाहिजे होती आपल्याला. हो ते फर्निचर आहे का नाही हॉटेलमधलं. ट्रकात टाकायचं आहे, दुसऱ्या ठिकाणी उतरवायचं आहे. म्हणून म्हणलं 500-500 रुपये देऊ आपण, जर असं कोणी रिकामे तर. एरी आता हराशाचं काही होत नाही. जे रिकामे असन काही लोक पाय विचारून द्यायले. आपल्याला 5-7 माणसाची गरज आहे बा. का हो म्हणता चालता का म्हणलं? हो बरं आहे ना हे. आता रिकामा आता हिंडल्यापेक्षा फर्निचरच टाकणार म्हणते ना. 500 म्हणते बा. नाही आपल्या गावचे 7-8 लोक मग 700 रुपयानं म्हणून द्यायले. 700 म्हणू. हो पाहतो काय म्हणते. काय म्हणता कसं काय आहे का तयारी मग? नाही तर मग कसं पाहतो मी मग. हो मी लोकच पाहून राहिलो पण माणसंच नाही सापडून राहिली. पण 500 रुपये म्हणजे काहीच नाही ना भाऊ. 500 म्हणजे आता टाकणं आणि अजून तिकडे नेऊन टाकणं. कमीत कमी 700 रुपये लागन भाऊ. ते बी टाईमशीर काम लागन. हो टाईम झाला घराकडे चालले. काहीच नाही ना हो. टेबल खुर्च्या त्या ट्रकात टाकायच्या आहे. आमच्याही जोड 2-3 माणसं आहेत ना, ती आहे ना तुम्ही. हो 500-500 नाही तर 600-600 देऊन देऊ. जाऊ द्या. नाही जमत नाही. जाऊ दे चल म्हणलं. देव मान चाल घराकडे, काही मजा नाही. चला येतो भाऊ आम्ही. ते बरं आहे 700 रुपयात नाही का? हो चला जाऊ दे. 700 फायनल झालं. बसा बुलेटवर बसा. चला हो 2 माणसं आमचे टाकून राहिले. हो त्याचं काही झालं असं म्हणा टाकणं. चला मग आता. हो चला अजून काही माणसं असेल त्याला आवाज द्या ना मग. आहे ना 4-5 लोक आहेत. त्याची हराशी नाही. जे रिकामी येते आणतो मी. एरी काय बसल्यापेक्षा म्हणतो चला म्हणतो. तेवढी सोयस आहे. आलोच मी आता. 2 मिनिटं थांबा तुम्ही. आलो घेऊन द्यायले मग. हो 4-5 घेऊन या अजून. हो काही आहे काही नाही. हो 700 देऊन देऊ म्हणा, काही विषय नाही. चला मग. टाके घेऊन जातो मग नाही का? आता हे बाकीचं टाकला हे पाण्याच्या कॅना हे ते सगळं घेऊन टाकून देतो मग. नाही काहीच नाही. बिलकुल झाडून पुसून काहीच नाही ठेवायचं. अंदरचे ते किचन मधले सामान, भांडे कुंडे गंज सरळ टाकून द्या. ते 2 ट्रिपा झाल्यात चालते. काही लय दूर नाही आहे. 2-4 किलोमीटरच आहे. चला घ्या ते टाकी अंदर घ्या टाकून द्या ते ट्रकात. टाकतो म्हणलं भाऊ. पण नाही म्हणलं हे काय कसं काय हे कुठं काय न्यायचं कुठं म्हणलं. कुठं नाही ते धाबा आपल्याला हे धाबा चेंज करायचा आहे. हो हे धाबा जे आहे का नाही हे आपल्याला 2-3 किलोमीटरच्या अंतरावर जागा आहे आपली मोठी. हो तिथं न्यायचं आहे. हो आपल्याला इकलेलं आहे या माणसानं आता. हो पूर्ण घेतलेलं आहे आपण इकत सामान. तेच म्हणलं बा कसं काय इकतच घेतला ना. हो नाही तर बस बा आमच्या मागं नसते ताप लागायचा. घेणं नाही देणं कधी लावून येणं. नाही तुमचा काय रोल आहे? तुम्हाला काय करावं लागते? तुम्ही 700 घ्या मोकळं. 2 ट्रिपा झाल्या तर 1400 घ्यायला लागायची. त्याचा काय लोड आहे?
हे इकत घेतलेलं आहे आम्ही. असं काही काम नाही याचं. भ्याचं काम नाही कोणाला, बिंदास बिलकुल टाकून द्यायचा. कोणी विचारलं तर सांगायचं धाबा हॉटेल साहेबांनी इकत गेलाय म्हणा. बाकी मी पाहून घेईन काय. तर तू काय काळजी करून राहिला? मग काय करावं लागते बा? पण ते जरा बोलण्याहून असं वाटून राहिलं की बा तुम्ही म्हणजे कसं काय आहे तर हे म्हणजे लफडा काय आहे समजून नाही राहिला मला. काही हरकत नाही, आम्हाला काय करावं लागते बा. आमचे 1400 दे जा मग 2 ट्रिपचे. बिलकुल बिलकुल. आणि मी काय म्हणतो, कोणी आचारी गिचारी असलं 2-4 माणसं आपल्याला वेटरसाठी पाहिजे. नहीं का चाचा भतीजा? 2-4 माणसंही लागन ना. अपने को परसों चालू करना है ना अपने को धाबा. तो अपन को लगेंगे ना, वेटर गिटर लगेंगे ना 2-4. भाऊ तुमचं काय देव म्हण नाही का नाव. तर तुम्ही काय, मी काय म्हणतो, काही 4-5 पायदा बरोबर पोट्टी गिट्टी आपल्याला धाब्यावर. जरासं म्हणजे वेटरचं काम करावं लागते बुवा. सगळं समजा. त्या पद्धतीचे जर असले तुमच्या ध्यानात तर ठेवजा बरं. तेवढं तर परवापासून करावं लागते आपल्याला. मी काय साठी मग आपल्या सबंध जमते ना. तुम्ही सांगा ना, मी येतो, मामा भाऊ आहे, मामा भाचा आहे, वटी राखी आहेत 4-5 जण, 5-6 जण घेऊन येतो. मग फक्त हिशोबशीर लावून देतो जरा, म्हणजे महिना गिना. म्हणजे सगळंच जमते आपल्याला. असं काही नाही. आचारी माणसानं आचारी, वेटर म्हणा, इंग्लिश बोलता येते आपलं सगळं बिलकुल. टेन्शन बिलकुल. हो तेच म्हणलं, पहा मग कसं करायचं. देंगे ना बराबर देंगे हिसाब लगा के. आ जाओ ना तुम 2-4 आदमी लेके. परसों आ जाओ परसों. चलो अब काम करो पहले, बाद में देखेंगे बातें. चलो भरो लो खुर्च्या टेबल फेबल. चलो जल्दी. टाके लो पहिले. काय पाहून राहिलं म्हणलं मी. सर गायब झालं मग. फर्निचर ही इथं सबन, खुर्च्या टेबल, ग्लास ताटं वाट्या सबन म्हणलं कुठं गेलं म्हणलं. काय झालं काय म्हणलं, धाबा इकला का? रे बाबा हिंगा आम्ही आता झालो ना, डबे ठेवले बस. आता तुला फोनच लावून राहिलो होतो. चाल बरं तिकडे. काय काय गेलं सामान, हे बा पुरं चोरी गेलं सामान. मग लक्षण घेऊन काय लिखला धाबा. चाल पाहू ते काय आहे, काय प्रकरण कसं काय घडलं हे. मग काय आमची तर लट्टावली आता. चाल लवकर डबा ठेव. बाप, एका दिवसातून रात्रीतून सबन गायब राहायचे. कमाल झालं ना. आपण काल तिकडे होतो, इकडे म्हणजे धाबा सभा झाला. काय चोरी गेला काय कसं काय झालं हे. चला बरं तिकडे. चला पाहून घेऊ काय काय आहे ते. चला काय गेलं ते. बाबा छोट्या पाय म्हणलं पुरं सामान तर नेलंच नेलं. आणि म्हणलं बा इथं चिठ्ठी लिहून ठेवली म्हणलं आता लक्ष्मण भाऊसाठी. वाचू का? वाचा ना ते. आपल्या लक्ष्मीवर फोन लावा. ते सांगा त्याला अशी चिठ्ठी लिहिलाय म्हणा बाई इथं. खुर्च्या टेबल हे ते सर गायब झालं म्हणा. काहीच ठेवलेलं नाही म्हणा. गंज गिंज टाक्या भाक्या इच्छा पाण्याच्या सबन नेलं म्हणा. लावा तुम्ही फोनही लावा आणि वाचून दाखवा त्याला. आता ते सांगायला लागत नसते. मग काय आता इलाज नाही. 1 मिनिट फोनही लावतो हे वाचूनही दाखवतो. आता हे काय म्हणते आता, गलबते आलबते आले वाटते. 1 मिनिट. झुंबर 1 मिनिट. बोला काय म्हणता मग, कसं काय आले का, पोचले का म्हणलं धाब्यावर. आला छोट्या गिट्या आला. अरे काय लक्ष्मण भाऊ, मोठं कठीण काम झालं हो. मोठं कठीण काम झालं. काम म्हणजे काय झालं, काय म्हणजे काय झालं काय. अरे बा आपला धाबा म्हणलं पुरा खाली केला हो म्हणलं. कोण होतं पूर्ण फर्निचर, पूर्ण सामान हे ते गंज भगवणे सगळं बिलकुल. हे बा खुर्च्या गिरच्या काहीच ठेवलं नाही. पुरं सपाट झालं. बापरे ते माणसासारखं झालं का. अरे बापरे पुरंच नेलं का, काहीच नाही ठेवलं का. पुन्हा होणार सगळंच नेलं. आणि हे पहा त्यांना चिठ्ठी लिहून ठेवली म्हणलं. चिठ्ठी म्हणे काय आता वाचून दाखव का. कोणती चिठ्ठी लिहिली बा. काय वाच बरं वाच. हो काय वाच. वाचतो. हटेले से पंगा तो हो जाएगा दंगा. लक्ष्मण किरकिरे ध्यान से सुन, गौर से सुन. मेरे से पंगा तेरे को बहुत महंगा पड़ेगा. हटेले से पंगा. आता मी काय घेतला पंगा निघा. वाच पुढे वाच. लक्ष्मण किरकिरे हो तूने गलत जगह पे हाथ डाला है, समझा ना. हटेले मामूली आदमी नहीं है. AK-45 लेके घूमने वाला आदमी को तूने चैलेंज किया है. तू ध्यान रख. तेरा धाबा हमने पूरा खाली किया है, समझा ना. जानबूझ के नहीं किया. तूने हमारे सेफ्टी पर पाय दिया, इसलिए हमने तेरा पूरा धाबा सफा किया. आता मी काय सेफ्टी पाय दिला, मला त्याचं काय घेणंच काय त्याचं. पाय अजून वाच काय तो. लक्ष्मण किरकिरे एक बात और सुन तू. तूने जो कुछ कुक्कुट पालन का हमारा पूरा सामान, फर्नीचर, सब मुर्गियाँ अंडे जो कुछ भी चुरा के जो वहाँ पे कुक्कुट पालन डाला है, वो बहुत गलत किया है तूने, समझा ना. तेरे को इंजाम भुगतना पड़ेगा, इसलिए हमने तेरा पूरा धाबा सफा किया है. तूने हमारा खून हमारा साफ किया तो हमने तेरा साफ किया. तेरे से जो होता वो कर. हम तेरे को चैलेंज देते हैं, जो करना है तू कर. पुलिस स्टेशन में जा, कहाँ भी जा. जैसे को वैसा रहने वाले को हटेले कहते हैं, समझा ना. फोन मैं रखता अभी, चिट्ठी लिखना बंद करता. बरं आता सांगा आता मी काय केलं हे. मला तिथे येणं दिलं बा. अरे बाबा अजून काय आहे का, काही अजून खाली गेली. एक अजून 2 वडी लिहिले थे ना खाली. तो मैं लक्ष्मण किरकिरे तेरे को एक अच्छा आदमी होने के वजह से सलाह दे रहा हूँ. तेरे से जिसने भी गेम किया है तू तेरा देख, लेकिन मेरा सामान पूरा यदि तूने वापस ला के दिया तो मैं तेरे को पूरे धाबे का सामान वापस दूंगा. ये मेरा वादा रहा. तो तेरा दोस्त हटेले. ओके.